15 लाख रुपये, नाशिकची प्रिंटिंग प्रेस, एक गॅस पेपर आणि तब्बल 22 लाख मुलांचं करिअर उद्ध्वस्त. फक्त काही लाखांच्या हव्यासापोटी या दोघांनी देशभरातल्या लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांचा अक्षरशः चुराडा केलाय. आणि या घोटाळ्याचे 3 मुख्य चेहरे आहेत. नाशिकचा शुभम खैरनार आणि पुण्याचा धनंजय लोखंडे आणि पुण्याचीच मनीषा वाघमारे. या तिघांनाही आता पोलिसांनी ताब्यात घेतले. पण हे तिघे नेमके आहेत तरी कोण? आश्चर्य वाटेल, पण मनीषा ही चक्क ब्युटी पार्लर चालवते आणि तिचा नवरा हा डेंटिस्ट आहे. मनीषा सतत धनंजयच्या संपर्कात होती. त्यांच्यातील व्हॉट्सॲप चॅट्स आणि कॉल रेकॉर्ड्सवरून संशयास्पद आर्थिक व्यवहाराचे पुरावे मिळाल्यानंतर पुणे पोलिसांनी तिला ताब्यात घेतलंय. मध्यमवर्गीय कुटुंबातले हे तिघेही या दलदलीत कसे अडकले आणि त्यांनी नाशिकमध्ये बसून संपूर्ण देशात या पेपर फुटीचं जाळं कसं विणलं, सगळं जाणून घ्यात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी संकल्प पाटील आणि तुम्ही बघताय लगाव बत्ती. शुभम खैरनार हा नाशिकचा असून त्याचं मूळ गाव आहे नांदगाव. शुभम स्वतः BAMS चा विद्यार्थी आहे. सध्या तो भोपाळ सिहोर इथल्या सत्यसाई युनिव्हर्सिटीत अंतिम वर्षात शिक्षण घेत होता. पण काही दिवसांपूर्वीच शुभमने नाशिकमध्ये सुचेता नगरमध्ये एका बिल्डिंगमधल्या 4थ्या मजल्यावरील महिला डॉक्टरच्या मालकीचा 3 BHK फ्लॅट भाड्याने राहायला घेतला होता. धक्कादायक बाब म्हणजे त्याचे वडील स्वतः डॉक्टर आहेत. डॉक्टर पेशात असल्यामुळे त्याला मेडिकल क्षेत्रातील प्रवेश प्रक्रियेत अडचणी आणि पालकांची मानसिकता चांगलीच ठाऊक होती. याच ज्ञानाचा वापर करून त्याने नाशिकच्या उच्चभ्रू इंदिरानगर भागात एक मेडिकल फील्डला जाण्याची तयारी करणाऱ्या मुलांसाठी करिअर काउन्सिलिंग सेंटर सुरू केलं होतं. याच केंद्राच्या आडून त्याने गरजू आणि श्रीमंत विद्यार्थ्यांशी संपर्क साधून हे रॅकेट चालवल्याचा संशय व्यक्त केला जातोय. आता या खैरनार कुटुंबाचं गुन्हेगारी बॅकग्राऊंड असल्याचं समजते. त्याचं झालं असं की मार्च 2024 मध्ये नांदगाव तालुक्यातील कोर्ट रोडवरील मुक्ताई मेडिकलमध्ये पोलिसांनी छापा टाकला होता. तिथे एक अवैध गावठी कट्टा आणि काही पिस्तुलं जप्त करण्यात आले होते. या प्रकरणात भावेश खैरनार आणि त्याच्या साथीदाराला अटक करण्यात आली होती. आता समोर आलेली सर्वात मोठी लिंक म्हणजे हा पिस्तूल बाळगणारा भावेश खैरनार दुसरा तिसरा कोणी नसून शुभम खैरनारचा सख्खा धाकटा भाऊच आहे. शुभमचं सगळं बिंग फुटलं तरी त्याचे वडील डॉक्टर मधुकर खैरनार मात्र त्याची पाठराखण करतायत. ते म्हणतात की आमचा मुलगा निर्दोष आहे. गेल्या 6 महिन्यांपासून तो नाशिकमध्ये BAMS ची प्रॅक्टिस करतोय. त्याला आम्ही दरमहा खर्चासाठी पैसे पाठवतो. पेपर फुटीशी त्याचा कोणताही संबंध नाही. तो निर्दोष सिद्ध होईल याची मला खात्री आहे. तरीही प्रशासनाने आपली योग्य ती चौकशी करावी अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. दरम्यान 12 मे रोजी राजस्थान CBI आणि पोलिसांनी दिलेल्या गोपनीय माहितीच्या आधारे नाशिक गुन्हे शाखा युनिट 2 ने शुभमला ताब्यात घेण्याची कारवाई केली. तपासादरम्यान पोलिसांना त्याचं नाव मिळालं होतं, मात्र पत्ता नव्हता. तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी त्याचा मागोवा घेतला. पोलिसांपासून वाचण्यासाठी शुभमने चक्क आपले संपूर्ण केस कापून टक्कल केलं होतं आणि ड्रेसिंग सुद्धा बदललं होतं. मंगळवारी तो आपल्या फ्लॅटवरून देवदर्शनासाठी जात असताना पोलिसांनी रस्त्यातच सापा रचला. सुरुवातीला नवीन लुकमुळे तो ओळखलाच गेला नाही, पण पोलिसांनी त्याला शिताफीने ओळखलं आणि अवघ्या 1 तासात त्याला ताब्यात घेतलं. 3 मे रोजी झालेला नीटचा पेपर 1 मे रोजीच फुटला होता. पण शुभमपर्यंत हा पेपर नक्की आला कसा? तर तो आला पुण्याच्या धनंजय लोखंडे नावाच्या मुलाकडून. हा धनंजय लोखंडे कोण? तर तो पुणे परिसरातलाच असून एक एज्युकेशन एजंट म्हणून तो काम करतो. शुभम खैरनारने या धनंजयकडून 10 लाख रुपयांना हा गेस पेपर विकत घेतला आणि तो पुढे 15 लाख रुपयांना विकल्याचा तपास यंत्रणांचा संशय आहे. म्हणजे या पेपर लीक प्रकरणात हरियाणातील मुख्य पेपर माफिया आणि नाशिकचा शुभम खैरनार यांच्यातला मिडलमॅन म्हणून धनंजयचं काम सुरू होतं. आता शुभमला CBI कडून पुढील चौकशीसाठी मुंबईत आणलं गेलंय. त्याला CBI न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. यावेळी ट्रान्झिट रिमांडसाठी अर्ज दाखल केला जाणार असल्याची माहिती आहे. न्यायालयाने ट्रान्झिट रिमांड मंजूर केल्यास शुभमला पुढील तपासासाठी अधिकृत कोठडीत ठेवलं जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे या सुनावणीकडे सर्वांचं लक्ष लागलंय. गेल्या 24 तासांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या धनंजय लोखंडेला सुद्धा शेवटी CBIने अहिल्यानगरमधून ताब्यात घेतलंय. धनंजय लोखंडे मूळचा अहिल्यानगरचा असला तरी त्याचा एजंटगिरीचा धंदा पुण्यातला होता. तो पुण्यात वैद्यकीय प्रॅक्टिस आणि मेडिकल ॲडमिशनसाठी कन्सल्टिंगचं काम करतो. मात्र याच कामाच्या नावाखाली तो पेपर फुटीतील रॅकेटशी जोडला गेल्याचा CBIला दाट संशय आहे. त्याचे वडील एका शाळेत लिपिक म्हणून काम करतात, तर त्याचा मोठा भाऊ सुद्धा डॉक्टर आहे. जेव्हा शुभम खैरनार पकडला गेला तेव्हा धनंजय पुण्यात मोबाईल बंद करून बसला होता. पुणे पोलीस मोबाईल लोकेशनच्या आधारे शोध घेत असताना तो नगरला पळून गेला. CBIचे पथक सुद्धा त्याच्या मागावर होते आणि आज पहाटे त्याला नगरमध्ये पकडण्यात आलंय. शुभम खैरनारने धनंजयकडून 10 लाख रुपयात पेपर विकत घेतला. नंतर तो हरियाणातील एका डॉक्टरला 15 लाखांना विकला. पुढे या डॉक्टरने हा पेपर 2 भावांना तब्बल 30 लाख रुपयांना विकलाय असं समोर आलंय. गेल्या वर्षी या डॉक्टरांच्या कुटुंबातील 4 मुलांचे नीटमध्ये उत्तम मार्क पडून सिलेक्शन झालंय असं सुद्धा समोर येत आहे. आज शुभम खैरनार आणि धनंजय लोखंडे
दोघे सुद्धा CBIच्या कोठडीत आहेत. पण प्रश्न फक्त एका शुभमचा किंवा धनंजयचा नाहीये, प्रश्न त्या व्यवस्थेचा आहे जिथे पैशांच्या जोरावर गुणवत्ता फासावर जाते. जर एका पेपरची किंमत 15 लाख असेल तर सामान्य बापाच्या लेकाने डॉक्टर व्हायचं स्वप्न पाहायचं की नाही पाहायचं? पोलीस तपास करतीलच, पण या शिक्षण माफियांच्या मुळापर्यंत प्रशासन कधी पोहोचणार आहे? तुम्हाला काय वाटतं? या रॅकेटमध्ये अजून कोणत्या बड्या पोरांची आणि माफियांची नावं समोर येतील? कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला गावबत्ती.